संपूर्ण देशामध्ये काल आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना झालेली आहे। जळगाव लोकसभेच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनी सुद्धा त्यांच्या निवासस्थानी जे आहे बाप्पाची काल स्थापना केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या बाप्पाची स्थापना करत असतात आणि हा गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात साजरा करत असतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार ताई, बाप्पाची स्थापना करतायत, किती वर्षापासूनचा तुमचा हा उत्सव साजरा करतायत? खरं म्हणजे वंश परंपरागत हा सण आमच्याकडे वंश परंपरा म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून हा आमच्या घरामध्ये परंपरा आहे। सासरी आणि माहेरी दोघंहीकडे ती परंपरा आहे। आज जळगावमध्ये 1975ला मी जेव्हा इथं आले शिकायला तेव्हा आजीपासून आमची परंपरा चालू आहे। ती परंपरा आम्ही पण पुढे अजून सुरू ठेवलेली आहे। आज इतके वर्षापासून बाप्पाचं आम्ही आगमन खूप आनंदाने या ठिकाणी साजरं करतो। पूर्ण परिवार आमच्यासोबत असतो। मला वाटतं बाप्पाचं आगमन हे आपण सगळेच जण आतुरतेने बघत असतो, कारण 10 दिवस जे चैतन्य, उत्साह, आनंद जो आपल्या सगळ्या परिवार आणि परिवार त्या निमित्ताने एकत्र जो येतो तो वेगळा आनंद त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतो। मला असं वाटतं बाप्पाचं आज आपला या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मी बाप्पाला म्हणणार आहे की बाप्पा आमच्या सगळ्या लोकांना खूप सुख दे, समृद्धी दे, आनंद दे आणि खूप चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य त्यांना दे। भारतावर येणाऱ्या प्रत्येक संकट परावृत्त करण्याची ताकद आम्हाला सगळ्यांना दे आणि आमचा देश हा सुरक्षित देश आणि प्रगतिशील देश म्हणून आमचं देशामध्ये नाव होऊ दे, ही आज मी बाप्पाला प्रार्थना केली आहे। आता एकीकडे शेतकऱ्याचा रब्बी हंगाम पण वाया गेला होता, आता खरीप हंगामावर पण पाणी फिरलेलं आहे, शेतकरी पण कुठे संकटात सापडलं आहे, शेतकऱ्यांसाठी काय मागणार? खरं म्हणजे आपण बघितलं असेल की मे महिन्यामध्ये अकाली पावसामुळे खूप मोठं नुकसान झालं। केळी तेव्हाला जमीनदोस्त झाली आणि नंतर आपण बघितलं की 20-25 दिवसापासून पावसाने दडी मारली आणि आत्ता परत जो सुरू झाला आहे तो सगळं निस्तनाबूत करून गेलेला आहे। मूग गेला आहे, उडीद गेलेला आहे, सोयाबीन खराब झालेला आहे, मकासुद्धा ज्या पद्धतीने आपलं कणीस भरायला पाहिजे ते भरू शकत नाही आहे आणि कापसाचे खूप अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आम्ही सरकारला विनंती केली आहे की हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकटाची ताकद, झेलण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। या संदर्भात आम्ही सरकारलाही विनंती करतो आहे की शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना मदत करावी लागेल। ही आपत्ती आपल्याला खरं म्हणजे ही आपत्ती सहन करण्याची ताकद शेतकऱ्याचं खरं वर्षानुवर्ष बघितलं की कोणताही सीझन बघा त्याला संकटाला सामोरं जावं लागतं आहे, पण सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत। आता एकीकडे बघितलं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे। गेल्या वेळेस फडणवीसांनी त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अद्यापही त्या आरक्षणावर ठाम आहे आणि लाखोंच्या संख्येने ते मुंबईकडे निघालेले। विघ्न वाटतंय कुठेतरी आता मुंबईवर आलेलं? मला असं वाटतं प्रत्येकानं आपल्या हक्कासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। जरांगे पाटील त्यांच्या दृष्टिकोनातून हक्कासाठी करत आहेत आणि मला आजही आठवतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मी पण त्यावेळेला आमदार होते आणि त्यावेळेला आरक्षणासाठी जो आम्ही प्रयत्न केला होता तो मी माझ्या ह्याची डोळा बघितलेला आहे आणि मला असं वाटतं की आज एवढं 3200 पानांचं सगळी माहिती त्याच्यात त्यावेळेला संकलित केली गेली होती की मराठा समाजाचे आरक्षण का केलं पाहिजे। एकेकाळी मराठा समाज खूप सधन होता, 100-100, 150-150 एकरचा मालक होता, पण भाऊ हिस्स्यामध्ये आज तो 2-4 एकरच्या मालकावर तो आता येऊन गेलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे दुसरं उत्पन्न नसल्यामुळे तो यातलं आरक्षण मिळावं याच्यासाठी सगळ्यांनी मागणी केली होती आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती लावून पण धरली होती। नंतरच्या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती की 19चं सरकार गेलो आणि तो प्रश्न सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला होता त्यावेळेला ज्या पद्धतीने सरकारने सामोरं जायला पाहिजे होतं त्यावेळेच्या वकिलांचं बोलकं चित्र आहे की ह्या प्रश्नाकडे ज्या गांभीर्याने सरकारने पाहायला पाहिजे होतं त्या 19ला ठाकरे सरकारच्या काळात ते बघितलं गेलं नाही आणि मग त्यावेळेला तो आपल्या प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागतं। पण आजही फडणवीस साहेब आणि आमचं सरकार या विषयाला ठाम आहे। काय वाटतं यावेळेस देवेंद्र फडणवीस त्यांना न्याय मिळवून देण्यामध्ये अपयशी ठरतील, आंदोलन कुठेतरी मागवेल वाटतं? सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी आहे आणि एवढंच करू नाही तर मराठा समाजाच्या लोकांना वेळोवेळी विद्यार्थी असतील किंवा नोकरीत प्रावधान असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी फडणवीस साहेब कायमस्वरूपी मराठा समाजाच्या सोबत होते, त्यामुळे आंदोलनाला योग्य तो प्रतिसाद देऊन तो योग्य तो मार्ग काढतील याच्यावर आम्हाला विश्वास आहे। आगामी काळामध्ये निवडणुकासुद्धा आहेत, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आहेत, काय वाटतं काय होईल आता? कारण विरोधकांनी मत चोरीचा आरोप लावून धरलेला आहे, कुठेतरी राहुल गांधींचं आंदोलन आहे, काय परिणाम येईल असं वाटतं तुम्हाला पुढच्या काळात? बाप्पांना काय साकडं आहे? राहुल गांधी सभागृहात ज्या पद्धतीने बोलतात ते मी स्वतः बघती आहे। ते सभागृहात ज्या पद्धतीने विषय मांडतात त्याच्यात कुठेही सत्यता नाही। मला सांगा कोणतीही छोटी मोठी निवडणूक आली तर मतदार याद्या प्रकाशित होतात, त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला त्या ठिकाणी संधी असते, तुम्हाला विशिष्ट काळ त्या ठिकाणी दिला जातो, पण ते न करता त्यावेळेला हे सगळं झोपा काढतात।
तेव्हा तुम्हाला संधी असते, ती तुम्ही संधीचा उपयोग करत नाही आणि नंतर मतांच्या चोरीचं तुम्ही पुढं आणतायत. ते सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि मला विश्वास आहे जनतेला पण हे कळतं, जनता जनार्दनाला सगळं समजतं. त्यामुळे कोणी जनतेला गृहीत धरून जर काम करसाल तर ते योग्य नाही. आणि येणाऱ्या काळामधल्या सगळ्या निवडणुकांना आम्ही महायुती म्हणून सगळे आमचे नेते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्याला सगळे सामोरं जाऊ. आणि मला विश्वास आहे की नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये महायुतीचं सरकार होतं आणि यापुढे ते महायुतीचं सरकार 100% त्या ठिकाणी निवडून येऊन आम्ही काम करणार. तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिता वाघ की विरोधकांनी कितीही काही टीका केली किंवा कितीही काही गोष्टी काढल्या तरी आगामी निवडणुकांमध्ये जो आहे प्रत्येक ठिकाणी हा महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलनाला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावेळीसुद्धा त्यांना न्याय मिळवून दिला होता आणि फडणवीस साहेब मराठा समाजाचे नेहमी पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे यावेळी ते योग्य मार्ग काढतील असा विश्वाससुद्धा यावेळी खासदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.